अगं झाली की नाही तयारी? किती उशीर? आवर लवकर. नाही म्हणजे तशी काही घाई नाही, पण लवकर गेलो म्हणजे लवकर दर्शन होईल ना, म्हणून. आवर दे लवकर. किती लांब आहे ग मंदिर? आणखी थोडा वेळ. खूप बोर होतंय. खूप बोर होतो मला पण. कंटाळा येतोय. आपण ज्या मंदिरात जातोय त्या मंदिराची गोष्ट सांगू का? ही गोष्ट आहे मुग्दल पुराणातली. एकेकाळी एक राजा होता. त्याचे नाव अभिजित आणि त्याची पत्नी गुणवती. त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या तपश्चर्येनंतर त्यांना एक मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव ठेवलं गण. गण अत्यंत शूर, शक्तिशाली, परंतु लोभी होता. गणाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. आणि शिवजींकडून स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांचं राज्य मागितलं. आणि सत्व, रज अथवा तम ह्यापैकी कुठलाही गुण असणाऱ्या कुणाकडूनही पराभूत होऊ शकणार नाही असाही वर मिळवला. शिवजींकडून मिळालेल्या वरदानामुळे तो अजेय झाला. त्याला कुणीही हरवू शकत नव्हतं. परंतु त्यामुळे गण गर्विष्ठ झाला आणि लोकांना त्रास देऊ लागला. एकदा गण त्याच्या सैन्यासोबत शिकारीला गेला. खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला शिकार मिळाली नाही. आणि रात्र झाली म्हणून तो आसरा घेण्याकरता कपिल ऋषींच्या आश्रमात गेला. कपिल ऋषींनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि त्यांना भोजनास आमंत्रित केलं. कपिल ऋषींकडे इंद्रदेवांकडून मिळालेलं चिंतामणी नावाचं एक रत्न होतं. कुठलीही इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होती त्या रत्नामध्ये. त्या रत्नाच्या सहाय्याने कपिल ऋषींनी गण आणि त्याच्या सैन्याला स्वादिष्ट भोजन दिलं. हे सगळं बघून गणाच्या मनात लोभ आला. या अशा बहुमूल्य रत्नाची जागा आश्रमात नाही तर राजमहालात आहे असं म्हणून त्याने कपिल ऋषींकडून ते रत्न मागितलं. परंतु कपिल ऋषींनी त्याला विनम्रपणे नकार दिला. गणाला खूप राग आला. त्याने कपिल ऋषींकडून ते रत्न बळजबरीनं हिसकावून घेतलं आणि निघून गेला. कपिल ऋषी गणपती बाप्पाचे मोठे भक्त होते. त्यांनी रत्न परत मिळावं म्हणून बाप्पांची प्रार्थना केली. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. त्या रात्री गणपती बाप्पा गणाच्या स्वप्नात आले आणि त्याला ते रत्न कपिल ऋषींना परत कर अथवा तुझ्या कर्माची फळं भोगण्यास तयार हो म्हणून सांगितलं.
परंतु गण रत्न परत करायचं सोडून उलट सैन्य जमा करून कपिल ऋषींच्या आश्रमावर हल्ला करण्यास निघाला. त्याच्या वडिलांनी त्याला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले आणि रत्न परत करण्यास सांगितले, परंतु गणाने त्यांचे अजिबात ऐकले नाही. गणाने आश्रमावर हल्ला करून विध्वंस करण्यास सुरुवात केली. तेव्हा गणपती बाप्पा तिथे प्रकट झाले. भयंकर युद्ध झाले. गणपती बाप्पांनी गणाच्या संपूर्ण सैन्याचा नाश केला. आणि शेवटी गणाला पराभूत करून त्याच्याकडून रत्न काढून घेतलं आणि कपिल ऋषींना परत केलं. तेव्हा कपिल ऋषींनी बाप्पांना ते रत्न स्वतः ठेवून घेण्याची आणि तिथेच त्यांच्या आश्रमात राहण्याची विनंती केली. आणि तेव्हापासून गणपती बाप्पा तिथेच राहिले. पुढे त्या ठिकाणी कपिल ऋषींनी गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि अशी आहे चिंता हरणाऱ्या, जे चिंतील ते देणाऱ्या आणि चिंतामणीची रक्षा करणाऱ्या थेऊर येथील चिंतामणी मंदिराची गोष्ट. छानच होती गोष्ट. आणि आपण पण मंदिराजवळ पोहोचलो बघा. चला आता छान दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. अशाच नवनवीन मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता आपल्या चॅनल इझी प्लॅनेटला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, अपडेट्स करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.